माझं नाव मेघा शिरीष पाटील। मी आज तुम्हाला एक छोटीशी पर्स दाखवणार आहे। ती पर्स सर्व लेडीजसाठी उपयोगात येणारी अशी एक वस्तू आहे आणि सर्वांना इझी सोपी आहे, जेणेकरून सर्व आपण करू शकतो। तर त्यासाठी लागणारं साहित्यामध्ये मेजर टेप आपल्याला लागते, कैची, चेन, रनर, नंतर कपडा, अस्तर, स्पंज आणि धागा। आता पर्स म्हटली म्हणजे त्याला चेन आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी चेन आणि रनर हे कसे भरायचे ते तुम्हाला दाखवते। चेनचा एक पहिलं थोडीशी ओपन करायची, त्यामध्ये हे चेन रनर टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण हे असं साईडने मध्ये घालून याच्यानुसार हे अशा प्रकारे आपण चेनमध्ये रनर टाकू शकतो, किती आपल्या पर्ससाठी गरजेची आहे। आता ह्याची मी कटिंग दाखवणार आहे। या कटिंगसाठी लागणारा कपडा आपण पहिला घ्यायचा आहे। तर कपडा त्या पर्सची साईज आहे 5 इंच। आता पर्ससाठी स्पेशली कपडा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 5x5 या साईजचे 2 पीस बनवायचे। हा रफ कपडा पण साईडला काढायचा आणि अशा प्रकारे या 5x5 चे 2 तुकडे बनवायचे। हे सेम मापाचे असणार आहेत आणि ह्याचप्रमाणे आपल्याला अस्तर कापायचं आहे आणि स्पंज कापायचे। आता हे लागणारा स्पंजची आपल्याला ज्याप्रमाणे 5x5 चा तुकडा आपण ठेवायचा, त्याच्यावर आपला 5x5 चा कापलेला कपडा ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा आपण ती कटिंग करायची। आणि हे अस्तरची घडी मी केलेली आहे, जेणेकरून एकाच वेळेस आपल्याला 2 तुकडे निघू शकतात। आणि ह्याप्रमाणे आपण ही अस्तरची कटिंग केलेली आहे, बरोबर। आता हे अस्तर कपडा हे आपलं झालं। आता आपल्याला त्याचप्रमाणे स्पंज करायचं आहे। तर स्पंज पण आपण फोल्ड करून ठेवला की एकाच वेळेस आपल्याला 5x5 चे हे 2 पीस एकाच वेळेस मिळू शकतात। हा मी स्पंज त्याच मापाचा ठेवलेला आहे कपड्यावर आणि सेम कटिंग, सेम माप, त्याप्रमाणे आपण ही स्पंजची कटिंग केलेली आहे। आणि हा कपडा, हे अस्तर आणि हा स्पंज, हे 5x5 ची आपली सर्वांची तिन्ही याची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला स्टिचिंग करायची, आपल्याला शिवायचं आहे आता मशीन। आपण अस्तर, त्याच्यानंतर स्पंज आणि त्याच्यानंतर कपडा असा हा तिन्ही भाग एकावर एक असे सारखे ठेवायचे आहेत आणि शिलाई करायची। आता शिलाई करताना आपण मशीन खाली हा तिन्ही अस्तर, स्पंज आणि कपडा हे सारखे लेवलमध्ये ठेवायचे आणि तिन्ही भाग
एकत्र शिलाई करून शिवून घ्यायची. आणि शिलाई करताना एक कॉर्नरवर शिलाई घ्यायची आहे. हे चारही बाजू आपल्याला बंद करायचे आहेत. शिलाई मारताना कपडा हा घट्ट पकडायचा. स्पंज हा दाबल्यामुळे थोडासा जास्त होतो, तो आपण एक्स्ट्रा झालेला स्पंज प्रेस होतो आणि त्याच्यामुळे थोडासा जास्त होतो दाबल्यामुळे. त्यामुळे तो आता एक्स्ट्रा झालेला भाग आपल्याला कटिंग करायचा आहे. आणि त्याला हा स्पंज किंवा ही पर्स धुतल्यानंतर स्पंज हा एकत्र होतो, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला मध्ये शिलाई मारायची आहे, जेणेकरून जर ती पर्स जर धुतली तरी त्याचा स्पंज आहे तो एकत्र होणार नाही. आता व्हिडिओमध्ये हा स्पंज आहे तो धुतल्यामुळे एकत्र होऊ नये म्हणून 1 2 उभ्या आणि आडव्या अशा मी 2 शिलाई मारलेल्या आहेत. हे दोन्ही सेम आपल्याला भाग बनवायचे आहेत, जेणेकरून स्पंज हा एकत्र होऊ नये म्हणून. गोल आकार असा शेप देऊया. गोल आकार शेप दिला. असे दिसायला पण या गोल केलेल्या शेपवर आपल्याला ही चेन लावायची आहे. चेन लावताना जसं आपण शेप दिलेला आहे त्यापेक्षा थोडीशी चेन ही एक्स्ट्रा बसवायची आहे आपल्याला. आणि चेन त्यानंतर आपलं शिलाईच नाही येते चालू. आपल्याला आता पुन्हा दाबशिलाई द्यायची आहे. ही दाबशिलाई जेणेकरून अशी ह्या कपड्यावर द्यायची आहे की आपल्याला पर्सची चेन लावताना कपडा आपला अडकू नये. पण ही चेन दाबशिलाई आपली झालेली आहे, त्याच्यावर हा दुसरा भाग असा ठेवायचा की जेणेकरून दोन्ही भाग आपल्याला सेम आले पाहिजे. आपण दुसरा भाग ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आता शिलाई जोडायची. ह्या भागाला पण आपल्याला दाबशिलाई द्यायची.
आपल्याला आता ही एक्स्ट्रा झालेली आपल्याला लावल्यानंतर पर्स पूर्ण बंद करायची आहे. बाजूला आपल्याला शिलाई मारायची आहे आणि ह्या दोन्ही आपली शिलाई झाल्यानंतर आपल्याला ही पर्स पूर्ण उलटी फिरवायची. आपली पर्स तयार.